नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला कामताकडच्या शेताकडे जायचं आहे आणि तिकडे आपला ऊस आहे आणि जमीन आहे. ती जमीन आता काल पाऊस पडला आहे तर ती आज नांगरट करायच्या योग्य झाली का, माती व्यवस्थित झाली का, ऊस कसा आहे ते सगळं बघून यायचं आहे. तर आपण आता जाऊया कामताकडच्या शेताकडं आणि लगभग 2 ते 3 किलोमीटर अंतरावरचं हे शेत आहे गावापासून. तर आपण आता पायी पायी चालत जायचं आहे कामताकडे. तर चला मग जाऊया आपण कामताकडे शेताला. तर मित्रांनो, आता आम्ही आलो शेताकडे आणि आता कामताकडे आलो आहे आम्ही आणि एक 10 मिनटं आम्हाला वॉकिंग करावं लागेल. ह्या डिस्टन्सवरती आलो आहे आणि आता कामताकडच्या शेताकडे जातो आहे आम्ही. बघूया आमचा ऊस कसा आहे. हा बघा आमच्या शेजाऱ्यांचा ऊस आहे. हा लगभग जानेवारी फेब्रुवारीमध्ये लावणी केली होती तो हा ऊस आहे आणि हे ऊसाचं खोडवा आहे आणि दुसऱ्या वर्षाचं खोडवा आहे हे इतकं आलं आहे. तर आमची लावणी आता बघूया. ह्या वर्षी आम्ही लावणी केली आहे आणि हा सकाळी मला वाटतं 8 वाजलेत सकाळी. आता सकाळचा 8 वाजता ॲटमॉस्फिअर असा आहे, वातावरण सगळं असं आहे. काल थोडासा पाऊस पडला आणि बघा तुम्हाला दिसत असेल पक्षी वगैरे ओरडत आहेत. पुढे जाऊया आपण शेताकडे. तर मित्रांनो, आता कामताकडच्या शेतामध्ये काल पाऊस पडला म्हणजे आता जमीन एकदम नांगरणी करण्याच्या याच्यामध्ये आहे आणि आम्ही जाऊन बघूया आता जमीन आणि ऊस. आमचा लावणी जी होती, लावणी केली होती ती लावणी आता लावणी जी केली होती ना ती लावणी आता कितपत उंच आलाय. भावानी किती मेहनत केली आहे त्याच्यावरती. मी काय लावणीच्या वेळेला आलो नव्हतो आणि कामताकडे बघूया आता त्याने काय काय केलं आहे. आणि बाकीची जमीन जी आहे कसाची जमीन आहे ज्याच्यामध्ये आऊत मारावं लागणार आहे ते आता ट्रॅक्टर चालेल की नाही चालेल सध्या. काल कारण पाऊस पडला आहे बराचसा इकडे कामताकडे. तर आपण जाऊन बघूया आता की काय शेताची कंडिशन आहे त्याच्यावर डिपेंड आहे की आऊत काम करायचं आहे की नाही. मग आपण ठरवूया आऊताचं काम कसं वगैरे चालतं आहे ते. आणि इथे बघा आंबे दिसत आहेत, आंबे लागलेत, पेरू पण लागलेत. दाखवतो तुम्हाला. हे बघा आंबे झाडा, हे असे आंबे लागलेत. हे बघा मोठे मोठे आंबे आहेत. बघा ना किती मोठा आंबा आहे. हे आंबे लागलेत असे. बाजूलाच काजूचं पेरूचं पण झाड आहे, त्याला पण पेरू लागलेत वाटते. आणि हे आंब्याचं झाड आहे, त्याच्या खालीच ऊसाची लावणी आहे. त्यांनी पण इकडे लावणी केली आहे. ह्या बाजूला पण लावणी आहे. पक्ष्यांचा सकाळचा किलबिलाट, मस्त सुरेख गाणी गात आहेत पक्षी. बघा ना ऊस किती उंच आलाय. लगभग मला वाटतं 5-5.5 फूट उंच ऊस आलाय. ही जानेवारीमध्ये लावणी केली होती आणि आत्ता मे महिन्यामध्ये 5.5 फूट उंच ऊस आलाय. चांगली मेहनत केली शेतकऱ्यांनी. अण्णादा खवणेवाडीचा त्यांचा ऊस आहे तो आणि त्यांनी ह्या शेतामध्ये मेहनत केली. पाण्याची पूर्ण व्यवस्था चांगली केली असल्यामुळे ना शेत चांगलं बळवलं आहे. हे बघा हे चिंचेचं झाड आहे. चिंचा ह्या वर्षी काढल्या पण नाहीत वाटतं त्यांनी. आणि आता मित्रांनो, आमची शेताच्या एक 5-10 मिनटाच्या अंतरावर शेताच्या जवळ आलो आम्ही. तर आपण जाऊन बघूया आता काय काय नेमकं शेतामध्ये करायचं आपल्याला. चला तर जाऊया आम्ही. ही शेती आहे, हा रस्ता आहे आपल्या शेतापर्यंत जाईपर्यंत. ते मधून आम्ही साईडून जायचं नाही आहे, ह्यावेळेला मधून जाऊया म्हणजे आपल्याला बाकीची शेत पण सगळी समजून येईल. त्या शेतामध्ये जाऊया आणि बघूया इकडे वाटेमध्ये काय काय लावलं आहे भाऊबंधांनी. त्यांनी पण काय काय ऊस लावले आहेत की मोहन पाटलांनी तर शेंगा लावल्या होत्या. आता ते काय ऊस लावत आहेत की भात पावसामध्ये भाताची पेरणी करत आहेत माहिती नाही.
पण शक्यतो मला वाटतं कारण ते लगातार 5 वर्ष ते बोलत होते की ऊस लावला आहे त्यांनी, तर आता ते ह्या वर्षी भात पेरतील. भुईमुग एक 15 दिवसापूर्वी त्यांनी घेतला त्या शेतातून आणि आता ते शक्यतो भातच लावतील पावसाळ्यामध्ये जून जुलैला. तर बघूया. इथे एक विहीर आहे, त्याला पाणी आहे की नाही माहिती नाही. आता सध्या बोरवेला तर मोर बघा जातो. हा बघा मोर, मोर बघा तो उडून गेला. किती मोठा मोर होता तो बघा, उडतोय तो बघा, मोर गेला. इथे मोर वगैरे भरपूर, लांडोर, मोर, बरेच पक्षी इथं आढळतील आपल्याला. ऊसामध्ये असतात अनेक पक्षी असतात, कारण पाऊस काल झाला त्याच्यानंतर इथे काय केलंच नाही आणि जास्त पाऊस झाला आहे. कारण हलकासा चपलांना पेंडा डसतोय जमिनीचा, म्हणजे जमीन अजून ओलीच आहे. हे बघा इथे भुईमुग लावलेला आहे, असा भुईमुग आहे. भुईमुग अजून काढला नाही, हा भुईमुग अजून असाच आहे, काढला नाही. आता काढतील. पलीकडे पण भुईमुगच आहे आणि ह्या शेतामध्ये पण त्यांनी भुईमुग लावला होता. तेच मी तुम्हाला बोलत होतो की ऑलरेडी भुईमुग काढला आहे ह्या शेतामधला. ह्या शेतामध्ये ना भुईमुग होता, आता इथं भुईमुग काढून आता ह्याच्यामध्ये भात लावणार पावसामध्ये. आणि ही बोरवेल आहे. ही बघा ह्या कैरी खोबरी आंब्यासारख्या कैरी आहेत, त्या छान आहेत. हे जाते वेळी मुंबईला मी घेऊन जाईन. बघा थोड्या लागले तिथे, झाड सगळं खराब झालं. बघा थोड्या लागले तिथे कैरी. बघूया, मी जाते वेळी घेऊन जातो. पुढे जाऊया आता खाली. शेतकऱ्याने याच्या शेतामध्ये जास्त मेहनत केली नाही, त्याच्यामुळं हा ऊस उठलाच नाही. हे बघा किती छोटा आहे. मला वाटते ऊस तुटून लेट गेल्यामुळं ना तो उठला नाही असं वाटतंय मला. आपण बघूया, खाली जाऊया. आमच्या शेतामध्ये काय काय लावलेत, ऊस किती आहे आणि कधी लावणी केली आहे ते अजून मला माहिती पण नाही. भाऊ गेला दड्डीला. इथं आमच्या गावाशेजारी एक बाजारपेठ आहे दड्डीची. 3 किलोमीटरचा अंतर आहे गावामध्ये, 3 ते 4 किलोमीटर. तर तिथे भाऊ गेला आहे आता. हे झाड पण कापलेत आंब्याचं. हे आंब्याचं झाड होतं, ते आता कापलेत. हे जुनं झाड होतं खूप, म्हणजे माझ्या लहानपणीपेक्षा मी जन्माच्या अगोदरपासून हे झाड होतं आंब्याचं. त्याला कापलेत आणि आता अशी परिस्थिती आहे शेताची. आंबे पण बंद झाले. इथे एक विहीर होती, सगळी आंब्याची झाडं, चांगली चांगली आंब्याची झाडं इथे लोकांनी, जुनी झाडं होती ती काढलेत सर्वी. आता तुम्हाला झाडच दिसत नाही तिथे. आपण बघूया आता खाली जाऊन काय सिच्युएशन आहे. पायांना पावसाचा जमिनीचा पेंडा कमी डसतोय, न लागल्याच्या बरोबर आहे. मला वाटतं ते रात्रभर जमिनीनं सोकून घेतला पाऊस. आणि आता बघूया, आपण पुढे जाऊया. इथे घोडा आला होता वाटतं बहुतेक. एक बांधी विहीर आहे, होती पूर्वी. ती मुंबईला जायच्या अगोदर मी खराब झाली. तेव्हा विहिरीची काय अवस्था आहे बघा, ना पाणी आहे ना काय आहे. विहीर पूर्ण चारी बाजून आतमध्ये गेली. आता ही मुजत आली आहे विहीर. हा आजूबाजूचा परिसर आहे. तर आता आलो आहे आम्ही आमच्या शेताच्या पायथ्याशी. पायथ्याशी म्हणजे शेताजवळ एकदम. तर आता आपण बघूया, इथे एक धनगरांचा कळप आहे, बकरी बसवलेत. ती बकरी पण बघूया आपण. हा ऊस आहे पांडुपटलाचा, घोड्याने सगळा खाऊन संपवलं. कुत्रा आहे का रे? कुत्रा आहे? चावेल बाबा. बकरी बसवलाय? कधीपासून बसवलाय रे? 4 दिवस झाले. मग ही का आतमध्ये आहेत? ही बकरी आतमध्ये का जाणार नाही चरायला? एवढीच आहे बकरी? किती आहे तो ही? आणि तो पलीकडचा कोणाचा कळप आहे? तो पण तुमचाच आहे?
पावसामध्ये काल कसं मग तुम्ही भिजला काय नाही? हा नाही ते तर झालं हो. मग रात्री पाऊस पडला नाही ना? संध्याकाळीच, काल संध्याकाळी पडला तेवढाच. कुठल्या गावचा? सलामवाडी. एकटाच आहेस? अरे ते घोडा एक लांगडा कुठं इकडे फिरतोय म्हणे रे. अरे ते सगळं खाऊन टाकला ऊस यार. ते घरात कंप्लीट आली होती. हा तुझा आहे काय? इथे घोडा आहे. बकरी खूप कमी आहे तुमची. अच्छा असं आहे का? मग घरी असतील ना? काय होच कळप आहे तुमचा? बरं आहे का? आता ते दिवसेंदिवस पांडू पाटील ना हेच की शेत तिथं बसवणार आहे. हा भाऊ म्हणजे माझ्या बाबांचे भाऊ ते काका माझे. असं शेत फिरत बघत आलोय. तू गेला शिमकडे पांडुबाबा, तू तिकडे गेला, मी इकडे आलोय. चला येतो. इथं बकऱ्यांसाठी, छोट्या बकऱ्यांसाठी असं त्यांनी घर बनवले. हे बघा. अरे बापरे. बघा गव्हाणी वगैरे बनवले बकऱ्यांची. अशी गव्हाणी बनवले बकऱ्यांसाठी, पिल्लांसाठी. आणि ही जाळी बनवली त्यांनी बकऱ्यांसाठी. छोट्या बकऱ्यांसाठी ही जाळी बनवली छान असं. तर मित्रांनो चला आम्ही आलोत आमच्या शेतामध्ये. आता बघा खालच्या साईडला लावला ऊस, तिथे वरती आहे ऊस, तो बघूया. सगळे शेताचं बघा इथं पेरलं नाही आहे, शेत तयार नाही केलंय. इकडे ऊस आहे. हा ऊस बघूया. एकदम बारीक आहे. ऊसात काय दम नाही आहे. याला लागवड वगैरे घातलीच नाही मला वाटतं. कसा बारीक ऊस केला एकदम. पट्टीला पूर्ण ऊस बारीक केलाय. न लागल्याच्या दम ह्याच्यात आहे ऊस. हा एक जरा चांगला दिसतोय शेतात आमच्या. बघूया हा ऊस कसा आहे. इकडे एक कळप आहे बघा बकऱ्यांचा, तो बघा. हा एक कळप आहे इथे बकऱ्यांचा. हा बघा बकऱ्यांचा कळप. आणि हा आमचा ऊस आहे. ते भाऊ आलाय पलीकडे शेतात. जाऊया त्याला भेटूया, काय ऊस लावलाय वगैरे बघूया. ये रवो कुणीकडे वाट रे. हॅलो थांब. ऊस एकदम कमी उगला रे. लावणी कधीची आहे ही? एवढा मग छोटा. आणि ह्यो हा ऊस हा जरा बरा आहे ऊस. हा जरा बरा आहे. आई तर आला हिरो भाऊ. काय करून आला रे काम दडील जाऊन? दाब केल्याशी काय दारवा पिऊन आल्याशी? हे काय जाळलंस आहे? हे काय जाळलास?